आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। कोण आहे? देवा, कुठून आला असेल इथे? काय करू याचं आता? घर मालक ना फक्त भाडं घेतो, स्वच्छतेची बोंब आहे सगळी। काय करू? लाईट लावते। बाहेर जा, बाहेर जा। म्याऊ, म्याऊ, म्याऊ। जात का नाहीये मीला? काय फालतू रूम आहे ही? रूम काय अख्खी वस्ती फालतू आहे। जा ना, जा। रात्रभर असंच बसून राहावं लागतंय की काय? काय हो, आज अचानक अल्बम काढून बसलात? काही नाही, असंच। सीता किती लहान होती ना मुलं? हो ना, असं वाटतं आता लहान होती, लगेच मोठी कशी झाली। तुला आठवतंय मी दोघांना शाळेत सोडायला जायचो, नेमकी जायच्या वेळेला कीर्ती रडायची आणि शाळेनंतर खाऊ खायचं म्हटलं की खुश व्हायची। आम्हीच दाखवलं की लगेच एका पायावर तयार व्हायची। आपली चूक झाली का हो? आपण केली की तिने केली चूक? माहित नाही, म्हणजे मगाशी मी तिच्यासमोर म्हणाले निर्णय तुझा आहे आणि तिला शांत केलं, पण आपली जबाबदारी आहे ना, आणि ती स्वीकारायला आपण तयार आहोत। तिने सुहासला डिव्होर्स देऊन जर दुसऱ्या लग्नाचा विचार केला तर अगदीच पुढाकार घेऊन करू आपण सगळं, पण मागच्या वेळेला आपलं म्हणणं तिने उडवून लावलं। आताही तिने काही वेगळं नाही केलंय। तिच्या म्हणण्यावरूनच मी सुहासला नोकरीवर ठेवलं, नंतर लग्नाची घाई करायला लागली, तरीही मी 1 वर्ष वाट पाहिली, तेव्हा ऐकलं नाही तिने आपलं, मग लग्न लावून दिलं, पण नंतर तर वाटेल तसं वागत गेली। हे सगळं खरं आहे, पण जाऊ दे ना आता, ती विचार करते तर आपण पण जरा मागे लागूया, आपलीच मुलगी आहे ना। ठीक आहे, तसं तर तसं, तिने आपली चूक सुधारावी एवढंच वाटतं मला। सर, तुमचं आजचं शेड्यूल सांगू का? नको, मला एक काम कर, शेअर कर, मी नंतर बघेल। काही झालंय का सर? मला सांग दिव्या, अगं असं कोणी वागतं का आपल्या बॉसशी? हा, सॉरी सर, पण काय झालं? मी एवढं काळजीपोटी तुला घरापर्यंत सोडायला आलो आणि तू साधं घराच्या आत घेतलं नाही मला, आणि कोण तो नंतर मुलगा आला, मग तू मला घरात बोलवू लागली। मला किती ऑकवर्ड झालं ग, नाही आवडलं मला ते। आय रिअली डोंट लाईक। मला सांग, मी एवढं आउट ऑफ द वे जाऊन तुझी मदत करतोय, मग तूही थोडं तसं वागायला हवं होतं ना? हा, हे दिव्या, हे तू रडू नकोस, बस ना, बस बस प्लीज प्लीज, बस बस, रडणं थांबव। नाही घे, पाणी, रडू नको, शांत बस। अगं ऐक ऐक दिव्या, ऐक, अगं मी तुला रागवत नव्हतो ग, आता आपण मित्रमैत्रीण आहोत ना, म्हणून। ओके चिल, आय एम सॉरी, ठीक आहे? नाही सर, तुम्ही प्लीज सॉरी म्हणू नका, मी तुमच्यामुळे रडत नाहीये, हे सगळं माझ्या नवऱ्यामुळे होतंय। तो सतत माझ्यावर नजर ठेवून असतो। काल तो मुलगा आला होता ना छोटा, तो पण माझ्या नवऱ्याच्या गॅरेजवर काम करतो। त्यांनी अशी माणसं लावून ठेवली आहेत माझ्या मागे, मी कुठे जाते, काय करते, कुठे राहते
या सगळ्या गोष्टींवर त्याचं लक्ष असतं सर. दिस इज टू मच यार. तो साधा माणूस नाहीये म्हणून मला सावध राहावं लागतं. मला सांग दिव्या, तू इंडिपेंडंट आहेस, एवढी हुशार आहे, पण घाबरतेस का त्याला तू? हो सर, मी एकटी काय करणार आहे? अगं काय करणार म्हणजे काय? केस टाक त्याच्यावर, ॲल्युमिनी माग त्याला. हक्क काय तुझा तो? नाही, मला भीती वाटते. त्याने आजवर इतकं सगळं केलंय, तो काहीही करू शकतो. अगं भीती वाटण्याचं काय कारण आहे? मी देतो तुला वकील, तू घाबरू नकोस, कळलं? खरंच सर, तुम्ही एवढं करणार माझ्यासाठी? ऑब्व्हियसली करेन मी तुझ्यासाठी, पण तू रडायचं नाही आधी. आणि हे बघ, मी सांगितलंय ना तुला, तुला जर काहीही प्रॉब्लेम असला तर मला सांगायचं, मी आहे ना तुझ्यासाठी. आता मीही बघतेच त्याला. सर, तुम्ही आहात म्हणून मी हे सगळं करू शकणार आहे. थँक्यू सो मच. ये ग उर्मिला. नाही थांबतो आम्ही. या तुम्ही. वा 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 देवा. अगं शांता मावशी वर जाऊन नमस्कार करायचा आहे की, तर झालं. अगं देवाला नमस्कार करण्याआधी कळसाला करावा. आणि इथं ना आल्यावर इतकं प्रसन्न वाटतंय का इथंच माझा देव भेटला असं वाटायला लागलंय मला. चला या. चल. डंबो. सॉरी भाऊ, माझ्यासमोर दुसरा कुठला पर्यायच नव्हता. मी खूप ठिकाणी काम मागितलं पण कोणी काम सुद्धा देईना, पैसेही नव्हते आणि जगण्यासाठी म्हणून हे करावं लागतंय. माझ्याच कर्माची फळं आहेत, बाकी काही. तुम्ही इथे थांबू नका, दर्शनाला जा. लोकांनी बघितलं तर लोक काय विचार करतील ना, देसाईंचा जावई असा भीक मागतोय त्यांच्या समोरच. तुम्ही जा प्लीज. आणि सॉरी, म्हणजे मी इथे आलोच नसतो. मला जर माहिती असतं की तुम्ही इकडे येणार आहात तर माझ्यासाठी हीच जागा योग्य आहे. तुम्ही लक्ष नका देऊ. आधीच माझ्यामुळे तुमचं खूप नुकसान झालंय, तर आणखीन नको व्हायला. तू ठीक आहेस ना? जाऊ दे. नाही, मला त्याला असं बघवत नाहीये. मला काही बोलायची पण इच्छा नाही. प्लीज चल ना. आज इथेच सोडतेय तुला, पण ज्या दिवशी तू आशूच्या आणि माझ्या फॅमिलीच्या जवळ येशील त्या दिवशी तुला कोणीच वाचवू शकणार नाही.